स्टार्ट. परिच्छेद. सामान्यतः फार पूर्वीपासून भारतीय समाज रचनेतील व्यवस्था व जातीव्यवस्थेमुळे समाजातील दुर्बल घटक मागासवर्गीयांना, विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीस अनेक वर्षापासून सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा सामूहिक तसेच नागरी व मूलभूत हक्क व अधिकारापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले. भारतातील धर्म सत्तेने आणि अनिष्ट रूढी परंपरेने समाजातील विशिष्ट व ठराविक अशा उच्चवर्णीयांना राज्य सत्तेचा उपभोग, न्याय, ध्यान, शिक्षण देणे, संपत्ती संपादन, अर्थार्जन करणे इत्यादी कार्याची मालकी हक्क व अधिकार बहाल केले. समाजातील दुर्बल घटकांना यापासून हेतुपूर्वक दूरच ठेवण्यात आले. याचा परिणाम म्हणून भारतीय समाजरचनेत सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात विषमता दिसून येते. परिच्छेद. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समता आणि बंधुता या मूलभूत मुख्य संकल्पनेवर आधारलेले राज्यघटनेचा 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकार केला तेव्हापासून भारत एक स्वातंत्र्य, सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आले. भारताने समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार करून कल्याणकारी राज्याची संकल्पना मान्य केली. या संकल्पनेवर आधारित व भारताची निर्मिती करण्यासाठी समाजातील तळागाळातील दुर्बल घटकांचा, मागासवर्गीयांचा जोपर्यंत सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होऊ शकणार नाही. या बाबीची पुरेपूर कल्पना आपल्या घटनाकारांना होती. त्यामुळे त्यांनी दुर्बल घटकातील विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हित संबंधीची जपणूक व संरक्षण करण्यासाठी तसेच सामाजिक, आर्थिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण व पिडवणूक इत्यादीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी खास घटनात्मक तरतुदी केल्या आहेत. परिच्छेद. प्रत्येक भारतीयाला शिक्षणाचा अधिकार आहे. दिशा दाखविणारी काही पायाभूत मूलतत्त्वे अशी आहेत की कमीत कमी पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गांना शिक्षण विनामूल्य असावे, कारण सर्वांना प्राथमिक शिक्षण हे फार गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रातल्या चिंतेच्या दोन मुख्य बाबी म्हणजे शिक्षणातून मिळणारा कमी दर्जाचा परिणाम आणि मुळातच कमी दर्जाचे शिक्षण. विकसनशील देशामधील प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीत नाव घालणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी शेवटच्या इयत्तेपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या 60% देखील नसते. शिवाय कित्येक देशामधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रमाण 40% पेक्षा जास्त असते, तर कित्येक प्राथमिक शिक्षकांना शिक्षण घेण्याची पुरेशी संधी किंवा पात्रता नसते. स्टॉप.